मित्रहो, 23 नोव्हेंबर 2024 ला राज्यातल्या जनतेने धुवाधार असं यश महायुतीला दिलं आणि त्यानंतर सत्तेत विराजमान झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारला 100 दिवसांचा एक कार्यक्रम दिलाय। हा 100 दिवसाचा कार्यक्रम प्रशासकीय आहे आणि राज्यकारभाराच्या संदर्भातला आहे। पण याच 100 दिवसामध्ये आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम भाजपने हाती घेतलाय आणि तो कार्यक्रम काहीसा नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या गोष्टी गेल्या 8 दिवसात घडताना आपल्याला दिसतायत आणि हेच मी आपल्याला सांगणार आहे की नेमकं काय घडतंय। महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होण्याची नांदी सुरू झालेली आहे आणि ही गोष्ट अगदी काही काल आज परवा झालेली नाहीये। याच्यावरती एक शांतपणे काम करण्याचा प्रयत्न हा केंद्रातल्या भाजपचे नेते करतायत। त्याला प्रतिसाद म्हणून अगदी दस्तूरखुद्द शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेही प्रतिसाद देताना दिसतायत। याच्या मधला दुवा कितीही छोटा, कितीही मोठा, कितीही वादग्रस्त असला तरी महाराष्ट्रात काहीतरी घडण्याचे संकेत मिळत आहेत आणि या संकेतांचं ज्या काय पाऊलखुणा आहेत किंवा या संकेतांचं जी कुणकुण आहे ती गेल्या 8 दिवसात म्हणजे 29 जानेवारी पासून अगदी कालच्या संध्याकाळपर्यंत आपल्याला मिळून जाते। काय आहे हे सगळं नेमकं प्रकरण मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, राजकारणात कुणीच कुणाचं कायमस्वरूपी शत्रू नसतो आणि कायमस्वरूपी मित्र नसतो। हे आपल्याला अनेक देशभरातल्या उदाहरणांवरून दिसतंय। आता महाराष्ट्रात सुद्धा याच पद्धतीचे संकेत मिळत आहेत। उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये जे वितुष्ट आलं होतं 2019 ला, त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मग उद्धव ठाकरेंचं सरकार हे अवघ्या काही तासांमध्ये उद्ध्वस्त करून उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगला सोडून घरी जावं लागलं, मातोश्रीत पोचावं लागलं। त्यानंतर एकनाथ शिंदे आले, त्यांनी 2-2.5 वर्षाचा कारभार केला आणि आता देवेंद्र फडणवीस हे सरकारचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेले तिसऱ्यांदा। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांचा तोंडवळा हा जरी सभ्यतेचा आणि काहीसा सुशिक्षित आणि सुसंस्कृत असला तरी हे दोघही राजकारणी अत्यंत शांतपणे आपल्या विरोधकांचा काटा कसा काढायचा याचे आपापल्या परीने मास्टर आहेत। मग ते उद्धव ठाकरे असू द्यात किंवा देवेंद्र फडणवीस असू द्यात। देवेंद्र फडणवीस हे त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंसारखं कुचकट किंवा काहीसं चिमटे काढणारं बोलत नाहीत। उद्धव ठाकरे मात्र पावलो पावली टोमणे मारत असतात आणि ते शालजोडीतले देत असतात। पण या दोन्ही नेत्यांच्याकडे एक साम्य आहे, ते म्हणजे हे दोन्ही नेते फारशी शिवराळ भाषा वापरत नाहीत। पण याच उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना हेही सांगितलं होतं की एक तर महाराष्ट्राच्या राजकारणात तू तरी राहशील नाहीतर मी तरी। तेच देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना मात्र खूपच खिलाडू वृत्तीनं घेताना दिसतंय। आता देवेंद्र फडणवीस ही सगळी गोष्ट करत असतानाच 29 जानेवारीला विलेपार्लेचे आमदार पराग अळवणी यांच्या घरचं एक लग्न होतं, त्यांच्या लेकीचं लग्न होतं। आणि पराग अळवणी आणि उद्धव ठाकरेंमध्ये साम्य काय आहे माहिती आहे का मित्रो? जर पराग अळवणी हे तुम्हाला पाठमोरे चालताना दिसले किंवा ते तुम्हाला असे बाजूने जर तुम्ही पराग अळवणींना पाहिलं किंबहुना कधी कधी समोरूनही जरी पाहिलं तर झटकन तुम्हाला ते उद्धव ठाकरे असतील असं जाणवतं। भाजपमधल्या अनेकांची किंवा राजकारणातल्या अनेकांची अशी गल्लत झालेली आपण आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल, मी स्वतः पाहिलंय आणि अनुभवलंय। तर हे जे काही पार्ल्याचे उद्धव ठाकरे आहेत त्यांच्या घरच्या या लग्नामध्ये, त्यांच्या लेकीच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली आणि त्यानंतरचे मीम्स आपण पाहिले असतील, त्यानंतरच्या गोष्टी आपण पाहिल्या असतील। या दोघांच्या फ्रेममध्ये एक व्यक्ती आपल्याला दिसते, ती आहे मिलिंद नार्वेकर। उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव होते ते आणि आता ते आमदार आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत। हे ज्या वेळेला घडतंय त्यावेळेला काल लोकसत्ता या लोकप्रिय दैनिकाचा एक वर्षवेध नावाचा कार्यक्रम झाला आणि याच कार्यक्रमामध्ये थेट देवेंद्र फडणवीसांना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रश्न विचारला। हा जो व्हिडिओ आहे
तो आपल्यावर असलेल्या काही बंधनांमुळे किंवा काही निर्बंधांमुळे किंवा काही यूट्यूबच्या नियमांमुळे आपण तो पूर्ण वेळ दाखवू शकत नाही. पण तो तुम्ही जाऊन त्याचा संदर्भ घेऊ शकता, तो तुम्ही बघू शकता. आणि या व्हिडिओमध्ये एक प्रश्न गिरीश कुबेर यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारलेला आहे. तो काय आहे की उद्धव ठाकरे आणि तुम्ही पुन्हा एकत्र येणार का, युती होणार का वगैरे अशा संदर्भातला आहे. त्यावर ते देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताना असं म्हटलंय, मिलिंद नार्वेकर बसले आहेत, त्यांना माहिती असेल, त्यांनी हा प्रश्न विचारायला सांगितलं. आणि त्यानंतर त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. मिलिंद नार्वेकर तिथून चौथ्या रांगेत बसलेले होते. हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रशासकीय बड्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, काही मोजक्या आमदारांच्या उपस्थितीत आणि खासदारांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये गेल्या सरत्या वर्षाचा आढावा घेण्यात आला होता. अशा स्वरूपाचं हे वर्षवेध हा जो काही त्यांचा प्रकल्प आहे त्यात विचारलेला हा प्रश्न होता. आता यावेळेला गिरीश कुबेरांना असं म्हणाले देवेंद्र फडणवीस की मिलिंद नार्वेकरांना विचारा. तर ते गिरीश कुबेर त्यांना असं म्हणाले की त्यांनीच मला विचारायला सांगितलं. तर इथे एक गोष्ट आपल्याला स्पष्ट करू इच्छितो. गिरीश कुबेर हे आत्ता जे काही महाराष्ट्रातले संपादक आहेत त्यापैकी सिद्धहस्त लिहिणारे आणि कुणाचीही भीडभाड न ठेवता लिहिणारे असे संपादक आहेत. अन्यथा आपण लिहिलेला अग्रलेख राजकीय पुढाऱ्यांना नेऊन देणारे संपादकही मुंबईत असल्याचं मला तरी माहिती आहे. आणि ते कशी मोठ्या राजकारण्यांची खातरदारी करतात हेही माहिती आहे. गिरीश कुबेर त्या मांदियाळीत येत नाहीत किंवा त्या पंक्तीत बसत नाहीत. आणि त्यामुळे गिरीश कुबेरांनी जे सांगितलं की त्यांनीच सांगितलं विचारायला, तर मिलिंद नार्वेकर हे इतके मोठे झालेले नाही आहेत की गिरीश कुबेरांना ते एखादा प्रश्न विचारायला सांगतील. आणि गिरीश कुबेर हे काही आता मी नाव घेत नाही की हे इतर काही संपादकांसारखे नाही आहेत की कोणी सांगितलं म्हणून ते विचारतील. तर या सगळ्याचा संदर्भ हा आहे की ठाकरे आणि पवार हे पुन्हा एकदा भाजपकडे आकर्षित होत आहेत. याच्यामध्ये जसं शिवसेनेकडे मिलिंद नार्वेकर हा एक दुवा किंवा एक निरोप्या म्हणून मानला जातोय किंवा तो उपयोगात आणला जातोय, तशीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसकडे काही नेत्यांबद्दल वापरली जाते, समजली जाते किंवा उपयोगात आणली जाते. हे सगळं जे काही वितुष्ट आलेलं आहे किंवा जो काही दुरावा आलेला आहे तो दुरावा संपावा असं राष्ट्रवादीमधल्या काही मंडळींना वाटतंय. सुनील तटकरे हे त्यापैकीचे एक आहेत. कारण सुनील तटकरे हे जरी खासदार असले तरी त्यांची दोन्ही मुलं की ज्यांना खूप मोठी राजकीय महत्वाकांक्षा आहे, दोन्ही मुलं अत्यंत गुणी, मी या अर्थाने म्हणतोय की वडिलांनी दिलेला घालून दिलेला कार्यक्रम आणि लोकांनी आपल्याला मतं दिल्यानंतर आपण लोकांची करायची कामं याची सांगड घालत आपली राजकीय वाटचाल करणारी दोन्ही मुलं आहेत. म्हणजे मग अनिकेत तटकरे असतील किंवा मग आदिती तटकरे ज्या स्वतः मंत्री आहेत की ज्यांच्या एका विभागातून केलेल्या कामामुळे महाराष्ट्रात महायुतीला इतकं प्रचंड यश मिळू शकलं. तर थोरले पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघंही भाजपच्या जवळ जात आहेत. आपण माझे काही जुने व्हिडिओ काढून बघा. मी आपल्याला असं म्हटलं होतं की पवार भाजपच्या जवळ जात आहेत, ते एनडीएचा भाग होतील. हे खरं आहे. पुन्हा याचे साफ संकेत मिळत आहेत की शरद पवारांनी दिल्लीत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे असं काही गुळपीट जमवलेलं आहे की ते गुळपीट जमलं त्याचं बालंटही थेट पवारांवर येणार नाही. आणि विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला दिवसागणिक किंवा इंडिया आघाडीला दिवसागणिक खंगवण्याचं काम जे काही मोदी शहा यांनी सुरू केलेलं आहे त्या कामामध्ये त्यांना यश येईल असे स्पष्ट संकेत आपल्याला बघायला मिळत आहेत. आता या सगळ्या गोष्टी होत असताना आणखी एका घटनेकडे मी आपलं लक्ष वेधतोय. ती गोष्ट काय आहे ते पण आपण समजून घ्या. शिवसेनेचे जे आता नेते आहेत, मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी एक निर्णय घेतला. तो निर्णय काय आहे तर मंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यालयात म्हणजे मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन या कार्यालयात बसून जनतेची गाराणी ऐकावी. त्यासाठी निवडण्यात आलेले 3 मंत्री जे आहेत ते कोण आहेत बघा. ते आहेत उदय सामंत ज्यांच्याकडे उद्योग मंत्रिपदाचा कार्यभार आहे. दुसरे आहेत प्रताप सरनाईक ज्यांच्याकडे परिवहन मंत्रालय आणि तिसरे आहेत दादा भुसे जे
MSRDCचे मंत्री होते आधी, आता ते शालेय शिक्षण मंत्री आहेत. आता हे तिन्ही जे मंत्री आहेत हे भाजपच्या जवळ जाऊ शकतील अशा स्वरूपाची चर्चा होती. भाजपला हे तिघही सॉफ्ट टार्गेट किंवा या तिघांच्या मनातही भाजपबद्दल एक वेगळा हळवा कोपरा आहे आणि तो हळवा कोपरा शिंदेंच्या वेळीच लक्षात आल्यामुळे बाळासाहेब भवनमध्ये या तिन्ही मंत्र्यांनी बसावं अशी पहिली योजना समोर आणण्यात आली आणि त्यानुसार या तिन्ही मंत्र्यांनी जनतेची गाऱ्हाणे ऐकायला सुरुवात केली. ही जी मूळ संकल्पना आहे ही कोणाची आहे तर ती देवेंद्र फडणवीसांची आहे. ती का आहे याचं कारण असं आहे की या सरकारचं जे काही यश आहे ते यश अजूनही जनसामान्यांपर्यंत परावर्तित होत नाहीये. जनसामान्यांपर्यंत हे सरकार पोचत नाहीये आणि सामान्य जनता ही फेसलेस आणि डिजिटलच्या संपूर्ण सगळ्या शुक्ल काष्टामध्ये मंत्रालयाच्या बाहेर तिष्ठत उभी आहे. जवळपास हजारो लोकांचा जमाव मंत्रालयात प्रवेशासाठी ताटकळतोय. अर्थात देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा सत्तेवर आलेत तेव्हा तेव्हा डिजिटलच्या नावाने एक मोठा गोंधळ होताना आपल्याला दिसतोय. याच्या आधीही डिजिटलच्या माध्यमातून गोंधळ झालेला होता. माहिती आणि संपर्क संचालनालय किंवा जनसंचालनालय जे आहे त्यांच्या माध्यमातून जे काही घडलं, प्रसिद्धी आणि माहिती संचालनालयाच्या माध्यमातून याच्या आधी जे काही घडलं त्या कारभाराचा आपण वेगळा व्हिडिओ करू शकतोय. इतकी माहिती आपली त्या बाबतीत जमा आहे. आता तो जरी आपला विषय नसला तरी देवेंद्र फडणवीस आणि डिजिटल यांचं जरी सख्य असलं तरी ते सख्य किंवा ते नातेसंबंध हे जनतेच्या कल्याणासाठी उपयोगात येताना दिसत नाहीयेत. मंत्रालयात सुरू असलेला गोंधळ, तिथे प्रवेशासाठी ताटकळत उभं राहावं लागणं, त्यामध्ये फक्त बिल्डर आणि मोठे VIP यांना अगदी सुखन्वय आतमध्ये जाता येणं, सामान्य लोकांच्या हालअपेष्टा, या सगळ्यामुळे प्रचंड नाराजी ही महायुतीच्या या पहिल्या काही दिवसांमध्ये आहे. ही नाराजी दूर होण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी जी युक्ती काढली तीच युक्ती नेमकी या तीन मंत्र्यांवर अवलंबित करत किंवा त्यांच्यावरती अप्लाय करत शिंदेंनी एक हुशार निर्णय घेतलाय आणि त्यानुसार सामंत, सरनाईक आणि भुसे यांना बाळासाहेब भवनमध्ये बसवण्यात आलेलं आहे. आणि हा जो सगळा एकूणच युती एकत्र आणण्याचा किंवा ठाकरे बरोबर येतील अशा स्वरूपाचा जो काही कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये जसे राष्ट्रवादीकडून तटकरेंसारखे नेते किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेते काम करतायत तशीच अवस्था ही शिवसेनेकडून किंवा ठाकरेंकडून मिलिंद नार्वेकर हे जबाबदारी पार पाडतायत. नार्वेकरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अडचणीत टाकलं होतं किंवा अडगळीत टाकलं होतं. याचं कारणच हे आहे की त्यांना भाजपबद्दल अधिक जास्त पुळका आहे. त्यांना भाजप आपल्या अधिक जास्त जवळ वाटतंय. देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांच्या घरी गणपतीला रात्री 12 वाजता जातात आणि एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्या दुःखात धावून जातात. त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेमध्ये बदनाम आहेत. याच त्यांच्या बदनामीतून का होईना किंवा याच त्यांच्या पक्षीय कलंकित असण्यामुळे का होईना, पण आता या उद्धव ठाकरेंना पुन्हा युतीमध्ये आणण्यासाठीचा जो काही पारपत्राचा भाग पार पाडण्याची जी जबाबदारी आहे ती स्वतः नार्वेकरांनी घेतलेली दिसते. आणि त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणून आपण त्या फ्रेममध्ये नीट दिसू याचीही ते काळजी घेतात. आणि त्याच वेळेला जो माणूस कुणाचं नाव उच्चारताना विचार करतो अशा गिरीश कुबेरांच्या मुखी ते आपलं नाव आणण्याची व्यवस्था करतात किंवा तशी व्यूहरचना करतात. यातही नार्वेकरांची ही जी सगळी मिलिंदगिरी आहे ती आपल्याला दिसू शकते. आता ज्या वेळेला शरद पवार हे दिल्लीत काहीतरी करतायत त्यावेळेला महाराष्ट्रातून त्यांना पूरक पद्धतीने प्रतिसाद देण्याचं काम हे ठाकरे करताना दिसत आहेत. 29 जानेवारीला अळवणींच्या घरचं मंगल कार्य आणि त्यानंतर 4 फेब्रुवारीला गोयंकांचा एक उपक्रम, या दोन्ही उपक्रमांची सांगड घालताना महाराष्ट्रातल्या प्रशासनासमोर एक योग्य तो मेसेज कसा दिला जाईल आणि त्याची चर्चा कशी होईल याची योग्य रचना ही करण्यात आलेली आहे. आणि याच रचनेतून पुढे जात ठाकरे पवार हे NDAचा भाग होतील. इंडियाला
एव्हाना घरघर लागलेली आहे आणि त्यामुळे अवघ्या काही 48 तासांपूर्वी उमर अब्दुल्ला यांनी असं म्हटलं होतं की इंडिया आघाडीच्या लोकांना किंवा नेत्यांना बसवून भविष्याचा कार्यक्रम ठरवावा लागेल। अर्थात हेच ते उमर अब्दुल्ला आहेत की ज्यांनी इंडिया आघाडीच्या भवितव्याबद्दल शंका व्यक्त केली होती। आणि उमर अब्दुल्ला किंवा त्यांचे वडील फारुख अब्दुल्ला यांचे आणि पवारांचे असलेले अत्यंत घनिष्ठ संबंध हे खूप कमी लोकांना माहिती असतील, पण देशात पवारांचे अनेक राजकीय नेत्यांशी खूप घनिष्ठ संबंध आहेत, पण त्यातही सुपर घनिष्ठ संबंध हे उमर अब्दुल्ला आणि त्यांचे वडील फारुख अब्दुल्ला यांच्याशी आहेत। आणि ज्या वेळेला पवार एखादी गोष्ट अशा पद्धतीत करतायत त्याला ठाकरे प्रतिसाद देत आहेत। येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी जर ठाकरे आणि पवार एनडीएचा भाग झाले तर त्याचं आश्चर्य वाटून घेऊ नका। इतक्या या गोष्टी काहीशा वेगात, झपाट्याने आणि संकेत देत घडताना आपल्याला दिसत आहेत। मग याच्यात यश कोणाला येणार? अजितदादांना पुन्हा थोरल्या पवारांकडे घेऊन जाणाऱ्या तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना येणार, की ठाकरेंना पुन्हा भाजपच्या महायुतीत जागा मिळवून देणाऱ्या नार्वेकरांसारख्या एखाद्या चाणक्याला येणार? हे बघणं खूपच औत्सुक्याचं आहे। उद्धव ठाकरेंची अडचण ही एकनाथ शिंदे ही आहे की एकनाथ शिंदे आहेत तिथे जायचं नाही, ही त्यांची अडचण आहे। हे जरी खरं असलं तरी याच उद्धव ठाकरेंनी प्रचंड थैतयाट करून किंवा विरोध करूनही नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचं काम हे अमित शहा यांनी केलं होतं। अमित शहा हे असे ग्रस्त आहेत की मुंबईतील एक आमदार त्यांच्यापर्यंत पोहोचले होते आणि एका काँग्रेसच्या नेत्याला भाजपमध्ये घेत आहेत, महाराष्ट्रातली भाजपची नेते मंडळी, त्याच्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता आणि हळहळ व्यक्त केली होती किंवा दुःख व्यक्त केलं होतं असं आपण म्हणूया। त्या आमदाराचे अगदी प्रेमाने कान उपटत तू तुझ्या मतदारसंघात जा आणि तू तुझं काम कर, पक्षाचं काम करतोय असं सांगणारे अमित शहा आता एकनाथ शिंदे असतील तर मी येणार नाही, मी येणार असेल तर त्यांचं काय ते ठरवा असं म्हणणाऱ्या ठाकरेंना आता नेमकं कुठे बसवतायत? आणि येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चिघळत असताना एकनाथ शिंदेंसारखा मराठा अमित शहांच्या नजरेत किंवा सत्तेच्या सारीपाटावर कुठे बसणार आहेत? शिंदे आणि ठाकरे हे एकाच वेळेला महायुतीचे भाग होऊ शकतात का, घटक होऊ शकतात का? आणि ते करण्यासाठी अमित शहा आणि मोदी यांच्या भाजपला अशी काही जादूची कांडी फिरवता येते का हे बघणं खूप गरजेचं आहे। जाता जाता एकच घटना आणि गोष्ट सांगतो। सिंधुदुर्गमधले कुडाळ मालवण मतदारसंघातले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात ईडीची कारवाई सुरू झालेली आहे। सुदण्यास सांगणे न लागे। मित्रहो, असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि राजकीय घडामोडी समजून घेण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।